संपूर्ण शास्त्री कुटुंबाचा विनाश अशी प्रतिज्ञा केली होती मी. त्यासाठीच पुन्हा आली मी या जगात. मृत्यूला हरवून पुन्हा जन्म घेतला मी. आणि यावेळी मला जिंकायचंच आहे. पुन्हा काळाच्या आवर्तनात अडकून आणखीन एक जन्म खर्ची पाडायचा नाहीये मला. ही माझी कथा. ती ऐकल्यावर तुम्हाला माझा राग आला असेल किंवा माझ्याबद्दल घृणा वाटत असेल. माझ्यासारखी नीच बाई या जगात नाही असं वाटत असेल, किंवा मी वेडी आहे आणि या सगळ्या भाकड कथा रचून मी तुम्हाला सांगते असंही वाटलं असेल कदाचित तुम्हाला. मी खून केलेत त्यासाठी मला पोलिसात द्यावं असंही वाटलं असेल कदाचित. पण तुमच्याकडे काहीच पुरावे नाही आहेत. एनिवे, तुम्हाला जर माझी मदत करावीशी वाटत असेल किंवा तुम्ही माझी मदत करू शकत असाल तर करा. नाहीतर कोण म्हणतं तू वाईट आहेस, नीच आहेस, गुन्हा केलायस? जे कोणी हे सगळं ऐकतील ते सगळेच. प्रत्येक क्रियेची एक प्रतिक्रिया असते. निसर्गाचा नियम येतो, त्याला अपवाद कोणीच नसतं. ना तू ना मी. ज्या लोकांनी गाढवावरनं तुझी धिंड काढली त्या लोकांना संपवण्याचा तू विडा उचलला असशील तर ते माझ्या दृष्टीने काहीच गैर नाही. त्यांना जे काही भोगावं लागलं ती त्यांची कर्म, आणि तू जे काही करते आहेस ते तुझं कर्म. मी माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मी निखिलला. महाभारताच्या रणात अर्जुनाने ज्यांना मारलं ते कोण होते? भीष्म, पितामह भीष्म. ज्यांनी त्याला अंगा खांद्यावर खेळवलं. द्रोण, ज्यांनी त्याला हातात शस्त्र दिली. मग तो दिग्विजयी आणि तू पापी. एक मिनिट. तुम्ही उगीचच भलतीकडे संदर्भ जोडताय. कुठे महाभारत आणि कुठे प्रत्येकाच्या आयुष्यात ज्याचं त्याचं महाभारत चालूच असतं सुलेखा. कोणी लढतं, कोणी जिंकतं, कोणी हारतं, कोणी मारतं, कोणी मरतं. अर्जुन खरंच होता का नाही कोणी पाहिले? कृष्णाने गीता सांगितली. काय सांगितलं? कर्म कर, फळाची अपेक्षा धरू नकोस. कर्म कर, पण मग ते चांगलं आहे का वाईट आहे, पाप आहे की पुण्य आहे, हे कोण ठरवणार?
अगं स्वतः गीता सांगणारही या फंदात कधी पडला नाही सुलेखा. त्यांनी आपल्या सोयीनी पापपुण्याचे अर्थ बदलले. कुंतीला वेगवेगळ्या पुरुषांपासून झालेल्या मुलांना पांडव मानायला दुर्योधनाने नकार दिला तर तो खलनायक कसा ठरू शकतो? ह्या प्रश्नांची उत्तरं मला आजपर्यंत मिळाली नाहीत सुलेखा. पण ह्या सगळ्या कथा आहेत, प्रत्येकाने आपापल्या सोयीने सांगितलेल्या. प्रकाश खूप प्रखर झाला तर डोळ्यासमोर फक्त अंधार दाटतो, आणि अंधार गडद झाला तर त्याच्या उदरातून तेजाचं किरण फुटतं. प्रश्न, आपण कुठला चष्मा घालून जगाकडे बघतो हा आहे. माझा चष्मा साफ स्वच्छ आहे. तुझा जन्मजन्मांतरीचा संघर्ष माझ्यासाठी महत्वाचा आहे. तो माझ्या काळजाला हात घालतो, म्हणून मी तुझी साथ दे, अगदी मनापासून दे. आता मला सांग, तुला नेमकं माझ्याकडून काय हवंय? ती मूर्ती, त्या मूर्तीला जागरूक करणारे ते मंत्र, जे फक्त इंदुमतीला माहित होते. ती विद्या, काळी विद्या. तुम्ही शिकवू शकाल मला ती विद्या? मला भूक लागली, आपण जेवूया. निघताय ना आदिनाथ? काय झालंय? बाबांची ही अवस्था बघून मला त्यांची खूप काळजी वाटायला लागली. बाबा असेच किती दिवस अजून घरी बसून राहणार आहे? मी काय म्हणतो, आज अनायसे मी वसईला येता जाता त्या डॉक्टर सामंतांबरोबरच असणार आहे. बाबांबद्दल मी त्यांच्याशी बोलू? तुम्हाला वाटत असेल तर बोलून बघा, पण नाही म्हणजे एका तिराईत माणसावर किती अवलंबून राहायचं आपण? अवलंबून राहण्याचा प्रश्नच नाही आहे शुभ्रा. हे बघ, बाबांचा हा जो काही प्रॉब्लेम आहे हा कम्प्लिटली सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, आणि डॉक्टर सामंत हे मान्य आहे, पण तो प्रॉब्लेम आपण किती सोडवण्याचा प्रयत्न केला? त्यांचा विश्वास हरवलाय आदिनाथ, स्वतःवरचा, आणि तो आपण त्यांना मिळवून द्यायला हवा. कसा?
हेच कळत नाही. याचं उत्तरही मिळेल. मला खात्री आहे आपण प्रयत्न केला तर बाबा पुन्हा पहिल्यासारखे उभे राहतील. आणि फक्त बाबाच नव्हे, प्रिया सुद्धा. मला माहित नाही तुमच्या लक्षात आलंय की नाही, पण त्या दिवसानंतर प्रियाही घराच्या बाहेर पडलेली नाहीये. सगळं काय चाललंय आपल्या घरी मला कळत नाही कधी कधी. म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते माझी ट्रीटमेंट आपण जरा. हे सोल्युशन नाहीये ना शुभ्रा. अहो पण तुमचा एवढा वेळ जातोय त्यात. नंतर वेळ निघून जाण्यापेक्षा ना आता थोडा वेळ गेला तर चालेल. चल मी निघतो. डॉक्टर सामंत वाट बघत असतील. आदिनाथ, रागवलात? नाही. जपून जा. आज आमचं नशीब उघडलं म्हणायचं. हे असंच होणार असेल तर रोज डॉक्टर सामंतांबरोबर वसईला जायला तयार आहे. चला, डॉक्टर सामंत वाट बघतात. नाही मी काय म्हणतो, अगं ऐक तर, मला नीट कळलं नाही तू काय म्हटलंस ते. घरी फोन केला होता मी. आई खूप रडत होत्या फोनवर. का? बाबा घराच्या बाहेर पडतच नाहीये. त्यांना भीती वाटते. घरातच बसून असतात म्हणे. कुणाशी बोलतही नाही. क्लासेसचं काय? बाबा लेक्चर घेणार नाही तसं होणारच नाही. घराच्या बाहेरच पडत नाही, तिथे क्लासेसचं काय? रेगे सर सुद्धा मला विचारत होते. त्यांचं पोर्शन मागे पडतोय. ती बातमी पेपरमध्ये आली तेव्हापासून पालक येतात क्लासवर. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता नाकी नऊ आले आमच्या. मला तर वाटतं नक्कीच ते यशवंतरावांनी बातमी दिली असणार पेपरमध्ये. मूर्ख आहेस का तू? ते कशाला असं करतील? मग पेपरमध्ये बातमी कशी आली? अगं भर रस्त्यातून बेड्या घालून पोलीस स्टेशन पर्यंत नेलंय त्यांना. आणि असल्या बातम्या पत्रकारांच्या पर्यंत पोहोचायला वेळ नाही लागत. मला हे कळत नाही, तुम्हाला नेहमीच ते यशवंतराव निर्दोष कसे वाटतात हो? आणि तुला नेहमीच ते दोषी आहेत असं का वाटतं? उद्या जायचंय मला त्यांच्याकडे. भेटायला बोलवले त्यांनी. कशाला? काम करतो किंवा काम करत होतो त्यांच्याकडे म्हणून. तुम्हाला त्या माणसाचा खरा चेहरा ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी देवासमोर साखर ठेवेन. मग जा, आता जाऊन ठेव जा. कारण यशवंतराव कसे आहेत आणि काय आहेत हे चांगलं माहिती आहे मला. जाऊ दे ना, याविषयी तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ. नशीब आता तरी अक्कल आली.
फॅन्टॅस्टिक. मिस्टर शास्त्री, तुम्ही खूप नशीबवान आहात. हल्ली नसतात अशी कोणाची घरं. तुमच्या लहानपणच्या खूप सुट्ट्या तुम्ही इथे घालवल्या असतील, नाही? जवळजवळ सगळ्याच. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मेमरीज आहेत या वाड्याच्या. माझ्या आजोबांचं लग्न या वाड्यात झालं. माझ्या वडिलांचंही लग्न या वाड्यात झालं. आणि माझंही. वंडरफुल. अँड आय एम शुअर तुमच्या मुलाचंही लग्न इथेच होईल. प्लीज कम. या ना डॉक्टर, आत या. हा आमचा वाडा. पुढे एकेकाळी 20-20 पानं उठायची या वाड्यात. म्हणजे आमच्या आजोबांचे भाऊ, बहिणी, वाड्यातील नोकर चाकर. माझ्या वडिलांच्या जनरेशनपर्यंत वी वर अ जॉईंट फॅमिली. पण नंतर ते कामानिमित्त मुंबईला आले आणि डिसेंट्रलायझेशन झालं. आता या वाड्यात माझे आजोबा आणि विष्णू काका राहतात. ही आमची पार्वती आजी. माहिती आहे. आय मीन, तुम्हीच सांगितलं होतं ना वाड्यात असा एक फोटो आहे म्हणून. इट्स अमेझिंग मिस्टर शास्त्री. मी माझ्या मनाची तयारी करून आलो होतो की मला इथे असंच काहीतरी पाहायला मिळेल. पण तरी इतकं साम्य. अनबिलिव्हेबल. अर्थात त्यामुळे माझा स्टँड अजिबातच बदलत नाही मिस्टर शास्त्री. उलट तो आणखीनच पक्का होतो. तुमच्या आजीच्या चेहऱ्याशी इतकं साम्य असल्यामुळेच कदाचित मिसेस शास्त्रींना असं वाटत असावं की आदिनाथा. आजोबा या. आलास का रे? कसा आहेस रे बाळा? मी बरा आहे. आजोबा, हे डॉक्टर सामंत शुभ्राची ट्रीटमेंट करतायत. एक्सक्यूज मी डॉक्टर. हे माझे आजोबा.